नमस्कार. आगामी काही दिवसामध्ये महाराष्ट्रातील काही शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा विविध राजकीय पक्षामध्ये प्रवेश होतो आहे. 2 दिवसापूर्वी विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांचा शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश झालेला आहे. एक प्रदेश उपाध्यक्ष बळीराजा शेतकरी संघटना म्हणून तुमची काय याबाबत खुलासा असेल? खऱ्या अर्थानं सर्वसाधारण डिसेंबर एंडच्या आसपास किंवा नोव्हेंबर एंडच्या आसपास त्यांनी कर्जमाफीच्या संदर्भामध्ये नागपूरमध्ये शेतकऱ्यांना एकूण आंदोलन उभा केलं. त्यामध्ये आम्ही बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही त्यामध्ये सामील झालो होतो. आम्हाला एक अपेक्षा होती, आशा होती की बाबा सरकार हे कर्जमाफीचा निर्णय घेईल आणि बच्चूभाऊ तर थोडंसं आक्रमक आहे, चेहरा बरा होता, पण बच्चूभाऊ आक्रमक होता शिवसेनेमध्ये सामील झाले. म्हणजे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम बच्चूभाऊंनी केलेलं आहे. आमचा खऱ्या अर्थानं तीव्र शब्दामध्ये नाराजी आहे. त्याचबरोबर आमच्याबरोबर असणाऱ्या ज्या संघटना आहेत, दिव्यांग बांधव आहेत, यांची सुद्धा पूर्णपणे बच्चूभाऊंवर नाराजी आहे. एकीकडे बच्चूभाऊ शिवसेना पक्षामध्ये जात आहेत, शिवसेना पक्षाकडून त्यांना उमेदवारी दिली जाते, ते आमदार झालेले आहेत. दिव्यांग किंवा शेतकऱ्यांसाठी जी मोठी लढाई आत्तापर्यंत बच्चूभाऊंनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलेली आहे. कुठंतरी शेतकरी संघटना आणि किंवा शेतकऱ्यांच्या बाबतीत न्याय करणाऱ्या संघटना कुठंतरी भारतीय जनता पार्टी असू दे किंवा इतर काही पक्ष असू दे संपवण्याचा प्रयत्न करतात असं वाटतंय का तुम्हाला? 100%. भाजपमध्ये सदाभाऊ खोल गेले, ती संघटना थांबवली. राजू शेट्टी महाविकास आघाडीकडे गेले, तेही पूर्ण बेचिराग झाले. बच्चूभाऊ आज जरा अपेक्षा होती महाराष्ट्रातल्या जनतेला, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, ते पण आज शिवसेना शिंदे गटाकडे गेलेले. म्हणजे चळवळीत मोडून काढण्याचा प्रयत्न ह्या मातब्बर टग्यांनी सुरू केलेला आहे. आमचं स्पष्टपणेच मत आहे, 2014ला शेतकऱ्यांचा एक मोठा मोर्चा झाला होता बारामतीमध्ये. त्यावेळेस शेतकरी संघटना आक्रमक होत्या आणि शेतकऱ्यांना फार मोठ्या अपेक्षा होत्या. पण हे सगळं गणित गृहीत धरून ह्या मोठ्या पक्षाने ह्या बारक्या ज्या संघटना आहेत, चळवळी आहेत, हे मोडीत काढण्याचं काम सुरू केलेलं आहे. काय या संघटना मोडीत निघत आहेत? कुठंतरी एकीकडे शेतकरी अक्षरशः हवालदिल झालेला आहे. प्रचंड प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज तापमान वाढतं आहे. खूप शेतकरी मेटाकुटीला आलेले आहेत. द्राक्ष असू दे किंवा इतर पिकं असू दे, त्यांना कुठेही बाजारपेठेमध्ये मूलभूत असा हक्क मिळत नाही आहे, मूल्य मिळत नाही आहे. त्यामुळे एक शेतकरी संघटने प्रदेश उपाध्यक्ष म्हणून सरकारकडे तुमची काय मागणी असेल? आमची सरकारकडे आज बी आहे, पाठीमागे होती, पुढेही राहील की शेतकऱ्याला हमीभाव द्या. आम्हाला कर्जमाफी नको. अगदी जोशी साहेबांनी शेतकरी संघटनेची स्थापना केल्यापासून त्यांचाही हाच मुद्दा आहे. माझ्या माहितीप्रमाणे 2 पिढ्या त्यामध्ये गेल्या, पण सरकार काय हमीभाव द्यायला तयार नाही. आणि जोपर्यंत हमीभाव देत नाही तोपर्यंत हा माझा शेतकरी वाऱ्यावर हे सोडल्याशिवाय राहत नाहीत. त्यांना कर्जमाफी देऊन त्याचा काही उपयोग. विधान भवनामध्ये मुख्यमंत्री स्वतः कर्जमाफीची घोषणा करतायत, पण कुठंही ती अंमलात येत नाही आहे, त्याची अंमलबजावणी होत नाही आहे. त्याच्यामध्ये कडक असे खूप निकष या सरकारनं आणि या भाजप सरकारने लावलेले आहेत. काय सांगताल? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 30 सप्टेंबर 2025ला ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे त्यांनाच फक्त कर्जमाफी आहे. म्हणजे अगदी मार्च एंड जून एंड नंतर हे कर्ज अगदी 5 ते 10% शेतकऱ्यांचं राहिलेलं असते. म्हणजे 10% शेतकऱ्यांना 30 जूनच्या 10% शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळणार. त्याच्याबरोबर त्याने अनेक निकष सुद्धा लावलेले आहेत. 4 व्हीलर आहेत, बाकीच्या बरेच काय अटी त्यांनी टाकलेले आहेत. आमचं स्पष्ट मत आहे बळीराजा शेतकरी संघटनेचं. आता दुसऱ्या संघटना माझ्या माहितीप्रमाणे जरा थोड्याशा कमकुवत झालेल्या आहेत, पण बळीराजा शेतकरी संघटना आक्रमक संघटना म्हणून आम्ही मंत्रालयावर जर त्यांनी सरसकट कर्जमाफी नाही केली तर आम्ही त्याच्यावर मंत्रालयावर मोर्चा काढणार, एवढं मात्र ठाम आहे. अशी बातमी येते आमच्या सूत्रांकडून की
लाडकी बहीण योजनेचा जे शेतकरी किंवा त्यांचे कुटुंबीय लाभ घेत आहेत त्यांना या कर्जमाफीच्या संपूर्ण प्रक्रियेतून वगळण्यात येणार आहे. अगदी बरोबर आहे. त्यांच्या कर्जमाफीचे निकष जर बघितलं तर अनेक निकष त्यांनी लावलेले आहेत. त्याच्याबरोबर अजून निकष आहेत. पण आमचं परत एकदा सरकारला, शासनाला सांगणं आहे की तुम्हाला कर्जमाफी द्यायची नसेल तर आम्हाला हमी भाव द्या, आम्हाला काही अडचण नाही. पण जर कर्जमाफीच्या नावाखाली जर तुम्ही निकष लावत असाल तर हे काय योग्य नाही. महाराष्ट्राला हे घोषणावं नाही, हे चांगल्या गोष्टीची किंवा चांगली लक्षणं नाहीत. संघटना मोडून खाणं हे काय बरोबर नाही. आज एकीकडे महाराष्ट्र राज्यामध्ये कोट्यावधी रुपयांचे आणि करोड रुपयांचे महामार्ग, रस्ते त्या ठिकाणी त्याच जागेला म्हणजे नको असलेल्या ठिकाणी, त्याची आवश्यकता नसलेल्या ठिकाणी सुद्धा महामार्ग, रस्ते होत आहेत. पण सरकार कुठंही शेतकऱ्यांच्या बाजूनं, कर्जमाफीच्या बाजूनं गांभीर्यानं घेत नाही. कुठलाही निर्णय ताबडतोब करून त्याची कुठं अंमलबजावणी होत नाही. काय तुमची भूमिका असेल, काय सांगताल तुम्ही या बाबतीत? बरोबर आहे. आता अगदी शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न सध्या सुरूच आहे. ह्या शक्तीपीठ महामार्गावर प्रचंड पैसा खर्च होणार आहे. बळीराजा शेतकरी संघटनेची एक घोषणा आहे. पुण्यात सुद्धा काही आवश्यकता नसताना एक लिंक रोडचं सुद्धा प्रोजेक्ट साकारला जातोय. काय आवश्यकता नाही आहे त्याची. आता परवा त्याने एक उद्घाटन केलं. काल तो रस्ता बंद होता. आज पोस्ट मी वाचले मिसिंग रोडचे. म्हणजे जे रस्ते केलेले आहेत ते सुद्धा दर्जेदार नाहीत. याच्या पलीकडे जायचं म्हटलं तर याने पर्यावरणाचा ऱ्हासच केलेला आहे. सिमेंट रोडने हीट वाढलेली आहे. आज 46-45 डिग्री अंश सेंटीग्रेड पर्यंत हे तापमान गेलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला रस्त्यावरची चांगली झाडं, मोठी झाडं त्यांनी कट केलेली आहेत. म्हणजे पर्यावरणाचा पूर्णपणे ऱ्हास करण्याचा प्रयत्न हे सरकार करतंय. कुंभमेळ्याचा विषय घेतला आपण तर तिथेही तीच परिस्थिती आहे. सगळे झाडं तोडलेली आहेत, जंगलं तोडलेली आहेत. म्हणजे अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उद्भवलेली आहे. सरकार चांगलं असलं पाहिजे, गोरगरिबाचं असलं पाहिजे, सामान्यांचं असलं पाहिजे, शेतकऱ्यांचं असलं पाहिजे. हे सरकार आमचं सरकार आहे असं सामान्य जनतेला वाटलं पाहिजे. पण तसं काय होताना आम्हाला दिसत नाही. हे काय सरकारच्या वतीने बरं चाललंय असं आम्ही म्हणणार नाही. ज्या काही 5 राज्यातल्या पण निवडणुकांचा मंगळवारी 4 मेला निकाल येतोय, कल येतोय, त्याचबरोबर शेजारील बारामती विधानसभा मतदारसंघाचा येतोय, राहुरी विधानसभा मतदारसंघाचा येतोय. काय वाटतं तुम्हाला या 2 पोटनिवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील कोण विजयी होईल, कशी परिस्थिती राहील? स्वर्गीय अजितदादा यांच्या दुःखद निधनानंतर सुनेत्रा वहिनी तिथं लढतायत, त्यांचा कशा मताधिक्याने विजय होईल, काय वाटतं तुम्हाला या बाबतीत? अगदी नक्की. बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये मी सुद्धा एक उमेदवारी अर्ज बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने भरलेला होता. अजितदादांची सहानुभूती असती तर त्या ठिकाणी 53 अर्ज त्या ठिकाणी बारामतीमध्ये दाखल झाला होता. त्यापैकी तडजोडीनं माझ्या माहितीप्रमाणे 23 अर्ज राहिले. म्हणजे फार मोठी सहानुभूती असं नाही. फक्त ह्याने पैसा आणि सत्ता ह्याच्या पलीकडे हे जात नाहीत. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा एवढं समीकरण ते राबवत आहेत. त्यामुळं फार मोठं तिथं फार नंदनवन केले असा काही विषय अजिबात नाही. पैशावरच्या ह्या निवडणुका आहेत असं आमचं स्पष्टच मत आहे. शेवटचा प्रश्न डॉक्टर साहेब, संपूर्ण महाराष्ट्रातील साखर कारखानदारांना परवाच केंद्र सरकारने तुम्हाला तो कर्जमाफी नाकारली आहे. मोठे मोठे साखर कारखानदार आहेत, पश्चिम महाराष्ट्रातील आहेत, तुम्हाला तो विदर्भ मराठवाड्यातील आहेत, मोठे कारखानदार आहेत. पण हे साखर कारखानदार ही थकामी किंवा हे कर्ज NCDC-कडून 2025-26 पासून जवळजवळ 1012 कोटी रुपयांची थकबाकी ही सर्व शेतकऱ्यांची आहे 2 वर्षातलीच फक्त. मग हे साखर कारखानदार एवढा मोठा पैसा NCDC-कडून घेऊन, नाबार्डकडून घेऊन कुठं उपयोगात आणतात, काय करतात नक्की? या साखर कारखानदारांना कुठंतरी चाप लावण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटना प्रदेश उपाध्यक्ष म्हणून तुमची काय भूमिका राहील? आम्ही परवा साखर आयुक्ताकडून पूर्ण माहिती घेतलेली आहे. ह्यावेळच्या अगदी 25-26च्या सीझनमधला ऊस गळीत हंगामामधली जवळजवळ 1012 कोटी रक्कम ह्या कारखानदारांनी थकवून ठेवलेली आहे. म्हणजे ह्याने एका बाजूला सरकारचे पैसे घ्यायचे आणि खाली शेतकऱ्यांना वाटायचेच नाही.
एक साखर कारखान्यातून एक पोतं तयार झाल्यानंतर बाहेर पडल्यानंतर 80% रक्कम DCC बँक त्यांना देते. म्हणजे जे साखर तयार झाली त्याचे पैसे गेले कुठे? म्हणून आमचं पुन्हा एकदा सरकारला सांगणं आहे, साखर आयुक्तांना सुद्धा आम्ही परवा फोन केला, त्यांना सांगितलं की बाबा जी रक्कम थकीत आहे, ज्या कारखान्याने थकीत ठेवलेली आहे त्या कारखानदारांना लवकरात लवकर नोटीस काढा. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा मार्च एंड संपलेला आहे, 30 जूनची तारीख जवळ आहे, लवकरात लवकर ती थकीत रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करा. किमान शेतकऱ्यांना त्या कर्जातून सावरता येईल आणि त्याचबरोबर त्याचं राहिलेलं 15% व्याज फेब्रुवारीपासून ते शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावं, अशा पद्धतीची सूचना आम्ही साखर आयुक्तांना केली आहे. शेवटपर्यंत शेतकरी संघटना कुठंतरी संपवण्याचा विद्यमान सरकारचा घाट दिसतोय. कुठंतरी संघटना संपवत आहेत ते बच्चूभाऊचं ताजं उदाहरण आहे. तुमच्या बळीराजा शेतकरी संघटनेला तशी कुठल्या राजकीय पक्षाकडून काही ऑफर आहे का? भरपूर ऑफर आहेत. मोठे पक्ष जेवढे आहेत त्याने आम्हाला बोलवत आहेत, पुरवण्याचा प्रयत्न करतायत, पण आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम आहे. जोपर्यंत आमचा शेतकरी सुखी होत नाही, फार काय त्यांच्याकडून मिळालं पाहिजे अशी आमची अजिबात अपेक्षा नाही, किंवा त्यांच्याकडून फार मोठं पद घेऊन आम्ही निवांत राहावं असं काय आमच्याकडं नाही. त्यामुळं आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने लढू. शेतकऱ्यांना आज वाली राहिलेला नाही. आम्ही बघतोय, रोज कारखान्यावर जातोय, आम्ही रोज कुठं तर जातोय. प्रचंड प्रश्न आहेत शेतकऱ्यांचं, ते आम्ही जिकिरीनं सोडवतोय. त्यामुळं कुठल्या पक्षात जाऊन मला वाटत नाही माझे प्रश्न सुटतील. आमच्यामध्ये हिंमत आहे, त्या पद्धतीने आम्ही हे सगळे प्रश्न शेतकऱ्यांचे तडीस. धन्यवाद. ओके.